नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचं जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. साहित्य प्रेमी वाचक बंधू भगिनींनो, आपणास रघुनाथ बारडकडून सस्नेह नमस्कार. मुक्ती देणारा कायदा या मालिकेत आपण 13 प्रकरणं पाहिलीत. न्यायालय आणि जलद न्याय मिळण्याच्या पद्धती पाहिल्यात. आज आपण 14वं प्रकरण, जो सर्वांगीण पुनर्वसनाचा पाया आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, ते म्हणजे निधी. आर्थिक पुनर्वसन याशिवाय कोणतंही पुनर्वसन होऊ शकत नाही किंवा तो सर्वांगीण पुनर्वसनाचा पाया मानला जातो. म्हणून फंड किंवा निधी या शब्दाला फार महत्त्व आहे. आपण 14वं प्रकरण आज सुरू करतो आहोत. अपंगांसाठीचा राष्ट्रीय निधी, नॅशनल फंड फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज असं त्या प्रकरणाचं नाव आहे. प्रकरण 14. आपल्याला आठवत असेल, आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये काही व्याख्या पाहिल्या होत्या आणि त्या व्याख्या पाहत असताना आपण दुसऱ्या कलमामध्ये, उपकलम जे मध्ये आपण फंड या शब्दाची व्याख्या पाहिली होती. निधी ज्याला म्हणतात, अर्थात 86व्या कलमामध्ये नमूद केल्याप्रमाणे जो निधी अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी उत्पादित केला जातो, राखीव ठेवला जातो आणि वापरला जातो, त्याला अपंगांसाठीचा राष्ट्रीय निधी असं म्हटलं जातं. आणि तो संपूर्ण देशातील विकलांग किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी वापरला जातो. आपण ह्या 14व्या प्रकरणात हे 86वं कलम पाहतोय आणि त्या 86व्या कलमामध्ये उपकलम आलेली आहेत बरीचशी, आणि उपकलमामध्ये पण उपकलम आलेली आहेत. त्यामुळे आपण हे पहिलं उपकलम पाहतोय की अशा पद्धतीचा एक निधी स्थापित केला जाईल, कार्यान्वित केला जाईल आणि त्या निधीलाच अपंग व्यक्तींसाठीचा राष्ट्रीय निधी असं म्हटलं जाईल. अशी तरतूद 86च्या कलम 1 मध्ये आहे. आणि हा जो निधी आहे हा अर्थातच कुठून येईल किंवा त्याचं उत्पादन कुठून होईल, कशा मार्गाने तो या निधीत टाकला जाईल किंवा कसा तयार होईल किंवा त्याचं उत्पादन किंवा कसा तो क्रेडिट होईल, याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये ABCDEF असे उपकलम आलेले आहेत 86 मध्ये 14व्या प्रकरणामध्ये. त्यातलं ए आपण आता पाहूया. 1 मधलं, ऑल सम्स ऑफ अवेलेबल अंडर द फंड, सर्व प्रकारच्या निधी ज्या अपंग व्यक्तींच्यासाठी राखीव ठेवलेले आहेत, तर ते सर्व प्रकारचे निधी
जो अपंग व्यक्तींसाठीचा राष्ट्रीय निधी म्हणून स्थापित केला जाईल आणि त्यासाठी केंद्र सरकार एक अधिसूचना प्रसिद्ध करेल, असं केंद्र सरकारच्या SO 573 ई दिनांक 11 ऑगस्ट 1983 या अधिसूचनेमध्ये सरकारने असं म्हटलेलं आहे की देशाच्या कोणत्याही उत्पादनातून केंद्र सरकार जो निधी एकत्रित करेल आणि या खात्यामध्ये टाकेल तो अपंगांसाठीचा निधी म्हणून असेल आणि त्यामध्ये विश्वस्त निधी किंवा ट्रस्ट फंड असेल जो अपंग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी किंवा सक्षमीकरणासाठी वापरला जाईल. त्याचबरोबर तो वापरण्यात येणारा जो निधी जो स्थापित केला जाईल तो एका अधिसूचनेद्वारे, जिचा नंबर म्हणजे जी अधिसूचना 30/3/2004 निघालेली आहे, तर त्या अधिसूचनेप्रमाणे हा निधी कार्यान्वित होईल आणि तो निधी देखील यात टाकला जाईल, जसा आधीचा टाकला गेला तसा. याशिवाय 21 नोव्हेंबर 2006 रोजी जे चॅरिटेबल एंडोसमेंट ॲक्ट म्हणजे तो एक कायदा आहे, धार्मिक निधी किंवा धार्मिक विश्वस्त निधी 1890चा कायदा आहे, तो त्या कायद्यानुसार जे पैसे जमा होतात ते पैसे देखील अपंगांसाठीच्या या निधीमध्ये टाकले जातील. आणि हा निधी अर्थात 1890चा हा जो कायदा आता मी सांगितला आपल्याला, चॅरिटेबल एंडोमेंट ॲक्ट 1890, तर त्याच्या 6व्या कलमानुसार हा निधी इथे टाकण्याचं प्रयोजन होईल. अशा पद्धतीने हे 86 मधलं एक उपकलम संपलं. बीमध्ये अशा सर्व प्रकारच्या मार्गांनी प्राप्त होणारा निधी जो बँकांमधून येईल किंवा वेगवेगळ्या महामंडळांकडून येईल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक संस्थांमधून एकत्रित केला जाईल आणि तो अर्थातच एका न्यायालयाच्या निकालानुसार जो पर्सिवन्स ऑफ जजमेंट डेटेड अर्थात 16 एप्रिल 2004 16 एप्रिल 2004च्या न्यायालयीन निवाड्याप्रमाणे हा निधी अपंगांसाठी वापरला जाईल. आणि हा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, एका सिव्हिल अपीलमध्ये आलेला हा निकाल आहे, तर त्यानुसार हा निधी वापरला जाईल. याच्याशिवाय 4655 आणि 5218 ह्या 2000 सालच्या ज्या दोन वेगवेगळ्या याचिका आहेत त्यात जे निवाडे आलेले आहेत न्यायालयाकडून, त्यानुसार देखील प्राप्त होणारा सर्व निधी हा दिव्यांगांसाठीचा राष्ट्रीय निधी यामध्ये टाकला जाईल आणि तो दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी विकासासाठी खर्च होईल. याबरोबरच 86(1)B संपलं. आता 86(1)C मध्ये असा सर्व प्रकारचा निधी जो वेगवेगळ्या मार्गांनी प्राप्त होतो किंवा अनुदान स्वरूपामध्ये येतो किंवा भेट स्वरूपामध्ये प्राप्त होतो किंवा देणगी स्वरूपामध्ये येतो किंवा जो अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मार्गांनी हस्तांतरित केला जातो, तो निधी देखील हा दिव्यांगांसाठीचा राष्ट्रीय निधी म्हणून केंद्र सरकार गणेल. इथे C संपलं. आपण प्रकरण 14 पाहतोय. कलम चालू आहे 86 आणि पहिल्यातलं उपकलम D आहे. अशा सर्व प्रकारचा निधी जो केंद्र सरकार अर्थातच अनुदानासह या निधीला देईल आणि तो अपंगांसाठीचा विश्वस्त निधी किंवा अपंगांसाठीचा राष्ट्रीय निधी म्हणून गणला जाईल किंवा त्यात ते उत्पन्न टाकलं जाईल. D संपलं. आता E मध्ये अशा सर्व प्रकारचा निधी जो इतर कोणत्याही साधनांनी उपलब्ध होईल किंवा अशा प्रकारचा निधी जो अर्थात ठरवल्याप्रमाणे राज्य सरकार केंद्र सरकार ठरवेल त्याप्रमाणे तो निधी इथे टाकला जाईल. अशा पद्धतीने
ए ते ई अशा 5 मार्गांनी आलेला हा वेगवेगळ्या पद्धतीचा निधी एकत्रित करून अपंगांच्या राष्ट्रीय निधीत टाकला जाईल. याबरोबरच हे पहिलं कलम संपलं. आता 86 मधलं उपकलम 2 सुरू होत आहे आणि त्यानुसार अर्थात अपंग व्यक्तींसाठीचा जो राष्ट्रीय निधी आहे तो उपयोगात आणला जाईल किंवा त्याचं व्यवस्थापन केलं जाईल आणि ते व्यवस्थापन अर्थात केंद्र सरकारने विहित केलं त्याप्रमाणे होईल. अशा पद्धतीने या निधीचं नियंत्रण, नियमन आणि नियोजन होईल. याबरोबरच 86वं कलम संपलं. 14वं प्रकरण पाहतोय आपण. आता 87वं कलम सुरू होतं आहे की लेखापरीक्षण किंवा अंकेक्षण कसं केलं जाईल याचं, किंवा हिशेब कसे ठेवावेत, कशा पद्धतीने लिहावेत याचं वर्णन यात आलेलं आहे. 87 14वं प्रकरण आणि त्याच्यामध्ये पण 4 उपकलमं आलेली आहेत. त्यातलं 87 मधलं पहिलं आहे. अर्थात केंद्र सरकार हे अशा पद्धतीने एक विशिष्ट अशा लेखे ठेवेल किंवा लेखा दस्तऐवज ठेवेल आणि ते लेखा दस्तऐवज किंवा ते लेखे अर्थात त्या संबंधामध्ये जे जे लेखा नमूद आहे त्या लेखा नोंद वह्या वगैरे ठेवल्या जातील आणि त्यामध्ये त्या तयार करून त्याच्यामध्ये या संपूर्ण वार्षिक खर्चाची नोंद केली जाईल किंवा वार्षिक सर्वसाधारण स्टेटमेंट किंवा लेखा विवरण तयार केलं जाईल. वार्षिक लेखा विवरण म्हणतात मराठीत. तर ते तयार केलं जाईल. तर या 87व्या कलमाअंतर्गत अर्थातच असे हिशोब लिहून ठेवण्याचं काम हे केलं जाईल, ज्यामध्ये उत्पन्न खर्च याचा समावेश असेल. त्याचा ताळेबंद दिला जाईल आणि त्या ताळेबंदाप्रमाणे मेळ घालण्याचा प्रयत्न केला जाईल खर्च आणि उत्पन्नाचा, आणि त्याप्रमाणे ते त्या विहित नमुन्यामध्ये विहित पद्धतीने सरकारने सांगितलं आहे त्याप्रमाणे सल्ला दिल्याप्रमाणे केलं जाईल. आणि त्याप्रमाणे भारताचे महालेखापरीक्षक जे आहेत तर त्यांनी ठरवून दिल्याप्रमाणे हे सगळे लेखे लिहिले जातील किंवा या लेखा विवरण आणि नोंदवह्या तयार केल्या जातील. आता आपण अर्थातच 14व्या प्रकरणातलं 87 कलमातलं दुसरं उपकलम पाहतोय. अर्थात अशा सर्व अपंगांसाठीच्या या राष्ट्रीय निधीचे जे लेखा विवरण किंवा जे लेखे किंवा ज्या लेखा नोंदवह्या आहेत त्या लिहून तपासून घेतल्या जातील आणि त्या भारताच्या महानियंत्रक आणि लेखापरीक्षकांद्वारे तपासल्या जातील. त्याची तपासणी होईल. ते किंवा त्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी ते तपासतील, ज्यांना अधिकार दिलेला आहे, आणि त्यांच्यामार्फत अर्थात या संपूर्ण हिशोबाची तपासणी होईल. त्यामध्ये अर्थातच विहित पद्धतीचं जे एक मध्यांतर असेल किंवा त्या अशा पद्धतीने ते तपासून त्यात त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने ते कोणत्याही खर्चाबद्दल ज्या काही चुकीच्या दुरुस्त्या असतील त्या करायला सांगतील. त्यांना वाटतं त्या योग्य पद्धतीचा वापर करून ज्या याच्याशी मेळ खाणाऱ्या किंवा जुळणाऱ्या असतील आणि त्याची तपासणी करून घेतील, आणि जे काही देणं लागतं किंवा जे काही निधी देय आहे त्या संबंधामध्ये अर्थातच तसं दर्शवण्याचा प्रयत्न हा माननीय नियंत्रक आणि लेखापरीक्षक भारत सरकार यांच्याकडे केला जाईल. त्याच्यानंतर अर्थातच या 14व्या प्रकरणात 87व्या कलमामध्ये उपकलम 3 मध्ये अर्थात भारताचे महालेखापरीक्षक आणि नियंत्रक जे आहेत ते अर्थात अशा कोणत्याही व्यक्तीला नियुक्त करतील त्यांच्या वतीने, आणि ते अशी मेळ खाणारे जे दस्तऐवज आहेत त्याची तपासणी करून घेतील. ते लेखा नोंदवह्या लेखा विवरण तपासतील आणि ते सगळं तपासून त्यांना तो अधिकार असेल त्या संपूर्ण बाबी तपासायचा, आणि तपासून नंतर मग ते तपासणी केलेल्या
बाबतीत शेरे वगैरे देतील आणि भारताचे महालेखापरीक्षक आणि नियंत्रक जे आहेत ते सर्वसाधारणपणे त्याचा मेळ घालतील आणि ते हिशोब जुळवून त्या पद्धतीने तपासणी करून शेरे देतील आणि शासनाचे हे सर्व लेखे आणि खास करून त्यांना अधिकार असेल जे काही कुठल्या मार्गाने उत्पन्न या निधीतून येतं हे मागण्याचा, तपासण्याचा किंवा त्या संबंधातली पुस्तकं अभ्यासासाठी ते मागू शकतात आणि त्या बाबतीत ते मेळ घालून किंवा त्या बाबतीत जो खर्च केला जातो त्या संबंधातली जी प्रमाणकं आहेत ते मागण्याचा प्रयत्न होईल आणि वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रं मागितले जातील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यालयाशी संबंधित झालेले व्यवहार किंवा कार्यालयांना वितरित झालेले निधी याबद्दलची विचारणा करण्याचा अधिकार हा महालेखापरीक्षक आणि नियंत्रक भारत सरकार यांना आहे. इथे हे 3रं कलम संपलं. 4थं कलम 87 मधलं हे 4थं उपकलम आहे, प्रकरण 14. त्यामध्ये अकाउंट्स ऑफ द फंड या निधीचे जे लेखे आहेत किंवा लेखा विवरणं आहेत ते प्रमाणित करून देण्याचं काम महालेखापरीक्षक आणि नियंत्रक भारत सरकार करतील. त्यांचा तो अधिकार आहे. त्यांच्या पद्धतीने तपासून शेरे देतील आणि त्याचबरोबर अर्थात ते त्यांच्या वतीने एखाद्या व्यक्तीची नेमणूक करून ते तपासू शकतात किंवा एकत्रित तपासू शकतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मागू शकतात. त्या पद्धतीने त्यांना तो अधिकार असेल. त्यावर ते अहवाल तयार करतील. तो अहवाल अर्थात संसदेसमोर ठेवण्याचं काम हे केलं जाईल. तर अशा पद्धतीचं 87 4 उपकलमं असलेलं आणि एकूणच 86 आणि 87 अशी प्रमुख कलमांमध्ये इतर उपकलमं असलेलं असं हे प्रकरण संपलं आणि याबरोबरच हे 14वं प्रकरण जे आहे ते इथेच संपलं. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.